नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी सकाळी सूर्यदेवाच्या दर्शनाने दिवसाची छान अशी सुरुवात केली आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजच्या दिवशीच मी आई झाले होते आणि एका गोड बाळाला जन्म दिला होता। तर हे आहे माझं ते गोड बाळ, जे अजूनही साखर झोपेमध्ये आहे। आज बर्थडे आहे आणि अजूनही उठलं नाही। हॅपी बर्थडे ऐकल्या इकडे बघ, हॅपी बर्थडे। झोप झाली का? हॅपी बर्थडे, थँक्यू म्हणा बरं का। चल आंघोळीला। हॅपी बर्थडे। झोप झाली ना? झाली ना? चला मग आंघोळीला। सकाळी झोपेतून उठलं की वरदला असा लाड घालायचा असतो आणि त्याला असे लाड करून घ्यायचे असतात माझ्याकडं, म्हणून तो सकाळी झोपेतून उठला ना तर असं माझ्या कुशीत येतो आणि मी पण त्याला जरा वेळ कुशीत घेतले। माहिती काय खायचं नाश्त्याला? पावभाजी। नाश्त्याला असते का पावभाजी? काय? ब्रेड। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। बाय बाय। रेड कलरचा केक पाहिजे? बरं ठीक आहे। दीदी कोणत्या दीदी सारखा? आणि स्क्वेअर शेप पाहिजे का कोणता शेप पाहिजे? राऊंड? दीदी सारखा केक स्क्वेअर। हा दीदी सारखा। संध्याकाळी तुझा पप्पांसोबत आणायला। दीदी सारखा केक। पप्पा आले ना ऑफिसवरून तुझा आणायला, ओके? तर वरदला ब्रेड खूप आवडतो म्हणून आज नाश्त्यासाठी ब्रेडच बनवला। तर आम्ही आमच्यासाठी सँडविच बनवला आणि वरदसाठी तूप लावून मस्त त्याला ब्रेड गरम करून दिले, चांगले क्रिस्पी। त्यानंतर त्याला मेयोनीज दिलं आणि इथं आम्ही दोघी सँडविच खात होतो। तर दीदी आहे ही वरदची, तर मोठ्या बहिणीची मुलगी आहे। तर आम्ही इथं टी व्ही पाहता पाहता मस्त असं सँडविच खात आहे आणि आमचा नाश्ता चालू होता। वरदसाठी एक सरप्राईज आहे। वरद डोळे झाकले? उघडे नाहीत ना? नाही ना उघडे? देऊ का सरप्राईज? वरदचं पहिलं बर्थडे गिफ्ट आवडलं का? हां बनव। घरामध्ये ब्लॉक्स होते एक पॅकेट, मग मी त्याला आज म्हटलं बड्डेच्या दिवशी द्यायचं, तर त्याला ब्लॉक्स दिले। तर तो इथं लगेच खेळायला लागला आणि मला पण म्हणत होता की मला हे जोडू लाग, मला खेळू लाग। तर दीदीला सांगितलं त्याच्यासोबत खेळायला, पण त्याने मला पण इथं बसून ठेवलं। नंतर त्याच्या आवडीचा आंबा खायचा होता म्हणून तो म्हटला आपण असं सुटू, आणि सुटल्याच्या नंतर मग आंबा सगळ्यांना देणार। आम्हाला आहे का? आम्हाला दे ना एक गिफ्ट मला। दे छोटी दे, बस खातो आता। मस्त आहे ना? खाल्लीच नाही। खाल्लीच नाही का? मी खाल्ली ना, तू खा, खाऊन बघ कशी आहे। कशी आहे? छान आहे ना? आता 4:30 वाजलेले आहेत आणि बाहेर पावसाला सुरुवात झालेली आहे बघा। तर बाहेर पाऊस पडायला चालू झालाय। रोज टायमिंग धरलाय पावसाने, हाच 3:30, 4, 3 आणि रोज ह्या टायमिंगला पाऊस पडतोय। वाजतोय ना? झोपायचं अजून का उठायचं? पाऊस बसतोय बाहेर, झोप थोड्या वेळ झोप। 5 वाजायला आले होते संध्याकाळचे, तरी वरदची अजून झोपच जात नव्हती। तो उठून बसला मांडी घालून, तरी पण त्याचे डोळे झाकतच होते। तो गाढ झोपेत होता अजून पण, आणि त्याला उठूशी पण वाटत नव्हतं आणि खाली पण झोपत नव्हता तो। तर तो असा उठून बसला होता
आणि ते पाहून मलाच खरंच खूप हसायला येत होतं. आणि आज पाऊस चालू होता बाहेर, मस्त वरदच्या बड्डेच्या दिवशी म्हणून असा चहा. आणि इथं असे ब्रेडचे पकोडे बनवले होते, तर मस्त आम्ही ते ब्रेडचे पकोडे खाल्ले. आणि रात्री वरदला ना त्याच्या पप्पांनी अशी ट्रेन आणली होती आणि ती ट्रेन त्याला जोडून दिली, तर त्याच्या पप्पाकडून हे त्याचं गिफ्ट होतं. तर यावर्षी आम्ही त्याचा बड्डे एकदम छोटासा करणार होतो, अगदी कुणालाच बोलवलं नाही, फक्त ओवी त्याची फ्रेंड आणि तो. त्यानंतर छान अशी ट्रेन इथं पळत होती का ट्रेन. तर आम्ही ह्या वर्षी वरद पळती आहे, तुला ट्रेन घ्यायचं होतं ना बड्डे गिफ्ट. केक आणून त्याला केक कट करायला लावायचा म्हणून मग त्याचा बड्डे करणार होतो छोटासा. तर त्याचं इथं खेळायचं काम चाललं होतं. आणि आज आमच्याकडं लाईट पण नव्हती, खूप लेट लाईट आली, त्यामुळं डेकोरेशन पण तयार झालेलं नव्हतं. डेकोरेशन करायला पण खूप टाईम लागला, पण नंतरून त्याच्या पप्पांनी डेकोरेशन करायला घेतलं. पाऊस झाला की बाकी काही हो वगैरे ना हो, पण लाईट मात्र जाणार. आणि लाईट गेलं का असा पाण्याचा प्रॉब्लेम होणार. तर हे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम झाला ना की रात्रीचं पाणी गेलं आणि एवढी सारी भांडी घासायची होते. बड्डेची तयारी पण करायची होती. मग मी त्याच्या पप्पाला सांगितलं डेकोरेशन करायला, तर त्याच्या पप्पाने असं छोटंसं छान असं डेकोरेशन केलं. तर बलून्स पण थोडेच लावले होते आणि वरती इथं बलून खेळत होता आणि छान डेकोरेशन झालेलं होतं इथं छोटंसंच. त्यानंतर आम्ही केक पण आणला होता, अगदी छोटासाच केक आणला होता रेड कलरचा. त्यानंतर आम्ही इथं वरदचा बड्डे सेलिब्रेट केला आणि वरदने केक कापला. त्यानंतर मग आम्ही जेवायला पण खूप उशीर झाला होता, मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि अशा पद्धतीने एकदम छोटासा पण छान असा त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यालाही खूप आनंद झाला. तर आज वरद 4 वर्षाचा पूर्ण झाला ना, आता त्याला 5 वर्ष लागलेलं आहे. पाहता पाहता एवढे पटपट वर्ष गेले ना की कळलंच नाही की एवढंसं छोटंसं बाळ 4 वर्षाचं झालं. पण तर मुलं काय मोठे मोठे होतच जातात, पण ती आईवडिलांसाठी नेहमी लहानच असतात. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे आमच्या वरदच्या बड्डेचे काही फोटोज